बनावट नोटा छापण्याचा अड्डा सुरू होता। पोलिसांनी धडक कारवाई करत या बंगल्यातून लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह नोटा छपाईचं साहित्य जप्त केले। चलनी नोटा केमिकलमध्ये बुडवून त्यावरील शाई कागदावर उमटवून या ठिकाणी बनावट नोटा तयार केल्या जात होत्या। 10 लाखांच्या खऱ्या नोटा बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटांचा व्यवहार सुरू होता। असं असताना पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली। हे रॅकेट तेलंगणापासून नाशिकपर्यंत पसरल्याचं समोर आलं। किरण दाजणे अधिक माहिती देत आहेत। किरण, फार बऱ्याच जवळपास 20-30 वर्षांपूर्वी तेलगी प्रकरणामध्ये नाशिकमध्येच बनावट कागदपत्र नोटा डॉक्युमेंट्सचा असाच घोळ समोर आला होता। आता पुन्हा एकदा कारखाना समोर येतोय आणि लक्षात घ्यायला हवं की शासकीय मुद्रणालय नाशिकमध्ये आहे। काय कनेक्शन आहे या सगळ्यात? अगदी खरं आहे सर। नाशिकमध्ये नोटप्रेसचा मोठा कारखाना आहे आणि त्यानंतर तेलगीचं प्रकरण चर्चेत आलेलं होतं। त्याची संपूर्ण देशामध्ये चर्चा झालेली होती। नंतरच्या काळामध्ये सुद्धा नाशिक शहरामध्ये एका राजकीय पक्षाच्या नेत्याला अटक करण्यात आलेली होती। त्यानं देखील अशा स्वरूपाचा बनावट नोटांचा कारखाना छापल्याचा आरोप होता आणि त्या सगळ्यानंतर पोलिसांनी कारवाई सुद्धा केलेली होती। आता मात्र नाशिकपासून हकेच्या अंतरावर असलेलं तळेगाव जे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येतं, त्या ठिकाणी शहर आणि ग्रामीण या दोन्ही पोलिसांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। 5 जणांना अटक केलेली आहेत आणि यामध्ये दोघं जण जी आहेत ती तेलंगणाची आहेत आणि त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली या नोटा छापण्याचं काम केलं जात होतं। यामध्ये काही केमिकलचा वापर करून नोटांवर असलेली जी शाई आहे ती वेगळी केली जायची आणि नंतर पुन्हा जे कोरे कागद आहेत त्यांच्यावर ती अगदी नोटांसारख्या नोटा त्या ठिकाणी छापल्या जायच्या। अशा स्वरूपाची एकूण त्यांची मोडस होती। 2 ते 3 दिवसांपूर्वीच पोलिसांना याबाबतची माहिती मिळालेली होती। त्यांनी सापळा रचून या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई केलेली आहे। काही मुद्देमाल सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। आता या सगळ्या अनुषंगानं शहर आणि ग्रामीण या दोन्ही पोलिसांकडनं तपास केला जातोय। आंतरराज्यीय कनेक्शन यामध्ये असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात हे पाहावं लागणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। महत्त्वाची घडामोड आहे, आपलं लक्ष